मग तसंच हिरण्यकश्यपूला नखाने मारलं महाराज, नखाने पाडतोय महाराज तुला. आणि त्यावेळेला हिरण्यकश्यपूने सांगितलं, देवा तरीही तू मला मारू शकत नाही, कारण मी वरदान मागितलंय, मला 12 महिन्यापैकी कोणत्याच महिन्यात मरण नको. त्यावेळी माझ्या त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्माने नरसिंह भगवंताने सांगितलं, अरे तुझ्यासाठी मी 13वा महिना काढलाय आणि तो 13वा महिना म्हणजे अधिक मास आहे. आता आलं का लक्षामध्ये तुमच्या? म्हणून मला अधिक मास महिना काढलेला आहे. हा महिना असा आहे, त्याला पुरुषोत्तम मासही म्हणतात. हा महिना असा आहे ना, ह्या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये तुम्ही कोणतंही काम करा ते अधिक होतं महाराज. अधिक मासाचं फार मोठं महत्व आहे. जर अधिक मासामध्ये तुम्ही एकदा रामकृष्ण हरी म्हटलं तर 2दा रामकृष्ण हरी म्हटल्याचं पुण्य मिळतं. अधिक मासामध्ये जर तुम्ही 1 कीर्तन ऐकलं तर 2 कीर्तन ऐकल्याचं पुण्य मिळतं. अधिक मासामध्ये तुम्ही 1 भागवत कथा ऐकली, 2 भागवत कथा ऐकण्याचं पुण्य होतं. म्हणून कथेला येत जा. आपलं नशीब आहे की अधिक मासामध्ये भागवत कथा श्रवण करण्याचं भाग्य आपल्याला मिळाले महाराज. 3 वर्षातून एकदाच येते. जर अधिक मासामध्ये तुम्ही गंगेचं स्नान एकदा केलं तर 2दा गंगेचं स्नान केल्याचं पुण्य मिळेल. मग काही माणसं मिळतील, महाराज आम्ही अधिक मासात दारू पिली तर, एकदा दारू पिली की 10 वेळा दारू पिण्याचं पाप लागतं. कळलं का? एकदा खोटं बोललं की 10 वेळा खोटं बोलण्याचं पाप लागतं. हे अधिक मासाचं महत्व आहे महाराज. अधिक मासामध्ये तुम्हाला जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. आणि मी तर सांगेन महाराज, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करा महाराज. मला एकच विनंती राहील महाराज आज तुम्हाला, की दिवसातून तुम्ही 7 माळी जप करा, 11 माळी जप करा, पण करा. कारण तुम्ही जर आता त्या भगवंताचं नामस्मरण केलं ना, ते अधिक होणार आहे. अधिक म्हणजे जास्त. मग आपल्याला तारून देणारी ही भागवत कथा आपण अधिक मासामध्ये श्रवण करतोय. मग तेव्हा महाराज नरसिंह भगवंताने सांगितलं, अरे तुला मारण्यासाठी मी अधिक महिना काढलाय, हा 13वा महिना आहे. आणि मग महाराज हिरण्यकश्यपूला जसा मांडीवर घेतला, नखाने फाडला महाराज. आणि मग मात्र माझ्या देवाच्या नखांचा दाह होऊ लागला. कशानेच दाह शांत होईना. औदुंबराच्या फळामध्ये देवाने नख घातली तरीही दाह शांत होईना. आणि मग मात्र माझ्या महाराज भगवान नरसिंहाचा राग शांत होईना. ब्रह्मदेवाने विनंती केली की हा माणूस कोणाचंच ऐकत नाही. कोण? नरसिंह भगवान कोणाचंच ऐकत नाही. शेवटी विष्णूचा अवतार आहे, कोणाचंच ऐकत नाही. पण एका व्यक्तीचं नक्की ऐकन. कोणाचं? तुम्ही तुमच्या तोंडून ऐकलं तर जरा बरं वाटेल. कोणाचं? अरे वा 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 वा, लक्ष्मीचं. कारण बायकोचं ऐकणार मला असं वाटत नाही तर कोण असेल. अहो तुमचं जाऊ द्या, माऊली महाराज ऐकता ना? सगळ्यांना ऐकावं लागतंय. आणि मग महाराज लक्ष्मीला बोलवलं. ब्रह्मदेवाने विनंती केली, अहो देवाचा राग शांत होय ना, काहीतरी करा. लक्ष्मीला वाटलं आपली बिनविरोध निवड झाली, पुढे आली. लक्ष्मी देवाला समजवायला गेली, पण देवाने एवढी जोरात दरकाळी फोडली, जी लक्ष्मी गेली अजून परत आली नाही. एवढं मला देवाचा राग होता. शेवटी ब्रह्मदेवाने विचार केला, हा माणूस कोणाचाच ऐकत नाही. शेवटी भक्त प्रल्हादाला विनंती केली की तूच फक्त त्या भगवान परमात्म्याचा, नरसिंह भगवंताचा राग शांत करू शकतो. आणि त्यावेळी भक्त प्रल्हाद गेले, भगवंताच्या चरणी नतमस्तक झाले,
हात जोडले आणि भगवंताला विनंती केली. आणि त्यावेळेला माझ्या भक्त प्रल्हादाला नरसिंह भगवंतानी कडेवर उचलून घेतलं आणि जिभेने चाटू लागले. हो, देवाने कडेवर उचलून घेतले. काय गोड बाळा असेल महाराज. आणि सांगितलं की माग बाळा, तुला काय मागायचे. भक्त प्रल्हादाने सांगितलं, देवा तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काय देऊ नको. हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित. तुझी सेवा मला घडू दे. पण देवाने सांगितलं, हे बघ प्रल्हादा, पण मला असं वाटतं तू राजा व्हावं. प्रल्हादाने सांगितलं, देवा मला या भानगडीत पाडू नको, मला संसारात पडायचं नाहीये. नाही, माझी इच्छा आहे, तुला राजा व्हावंच लागेल. शेवटी देवाच्या आज्ञेपुढे महाराज कोणाचंच चालत नाही. आणि मग महाराज भक्त प्रल्हाद राजे झाले. गुण्या गोविंदाने महाराज त्या ठिकाणी राज्यकारभार चालू झाला.